राजगडावर पहाट झाली. फिरंगोजींनी जीवा महाल असल्याची वर्दी पाठवली. जिजाबाई सदरेवर आल्या आणि त्यांचे पाऊल थबकले. सदरेवर आनंदित पुत्रेने जीवा महाल उभा होता. सदरेवर आच्छादलेली थाळी होती. मुजरा करून जीवा म्हणाला, महासाहेब, राजे सुखरूप आहेत. खानाचा पुरा बिमोड झाला आहे. राजे मागोमाग येत आहेत. आपली खात्री पटावी म्हणून हे राजांनी पाठविले आहे. गडाच्या वेशीतल्या कोनाड्यात हे ठेवायला सांगितले आहे. जीवाने आच्छादन उचलले. सर्वांचे श्वास अवरोधले गेले. जिजाबाई स्थिर नजरेने ते मस्तक निरखित होत्या. हाच तो अफझल ज्याने स्वारींच्या हातात बेड्या चढवल्या होत्या. हाच तो अफझल ज्याने संभाजीचा बळी घेतला. राजांना नेस्तो नाबूद करायला हाच आला होता. यानेच गेले कैक महिने साऱ्यांची निद्रा उडवली होती. हाच तो पापी ज्याची मजल तुळजाभवानीवर घात घालण्यापर्यंत पोहोचली. जिजाबाईंनी आपला संताप आवरला. त्या म्हणाल्या, फिरंगोजी, झालं गेलं होऊन गेलं. राजांच्या आज्ञेप्रमाणे इज्जतीनं ह्या मस्तकाचं गडाच्या वेशीत दफन करा. आपला शत्रू असला तरी तो सेनापती होता, निधड्या छातीचा होता. सत्तेच्या अहंकारानं आणि धर्माच्या कैफानं त्याचा बळी गेला. त्याच्याबरोबर वैरही संपलं. खानाच्या मस्तकाची व्यवस्था लावून झाल्यावर राजांच्या स्वागताची तयारी सुरू झाली. गडाच्या प्रथम दरवाजावर तोरण चढविले होते. वरपर्यंत तोरणे लागली होती. गडावर ठायी ठायी गुड्या उभ्या होत्या. 2 प्रहरी राजे गडावर येत असल्याची वर्दी आली. सणासुदीचे कपडे करून सारे राजांची वाट पाहत होते. धुळीचा लोट उडताना दिसू लागला. गडाच्या पायथ्याशी राजे थांबले. फिरंगोजींनी धावत जाऊन राजांना मिठी मारली. राजे पायांवर पाणी घेऊन 1,500-2 हजार शिबंदीसह गड चढू लागले. नगाऱ्यावरच्या टिपरीने राजे गडी आल्याची वर्दी दिली. देवीचे दर्शन घेऊन राजे बालेकिल्ल्यात आले. वाड्याच्या दरवाजापाशी राष्ट्रीय आरत्या घेऊन उभ्या होत्या. त्याचा स्वीकार करून राजे आत आले. जिजाबाईंना पाहताच राजे उभे राहिले. जिजाबाईंच्या डोळ्यात अश्रू गोळा झाले होते. चेहऱ्यावर कौतुक होते. त्यांनी राजांना मिठीत घेतले. अश्रू आवरेना. राजे म्हणाले, मासाहेब, आम्ही आलो. आपल्या आशीर्वादानं आणि भवानी कृपेनं सुखरूप आलो. डोळ्यात पाणी आणायची ही वेळ नव्हे. जिजाबाईंनी डोळे टिपले. त्या म्हणाल्या, अरे, दुःखाच्या वेळी डोळ्यात अश्रू येतात हे कोणी सांगितलं? आनंदाच्या वेळीही येतात. ते अश्रू पाहण्याचं भाग्यच लाभलंय आम्हाला. शंभूबाळ आले. राजांनी त्यांना कवटाळलं. राजांच्या आगमनाबरोबर सारा गड भरून गेला. राजांनी जखम दरबार भरविला. जे जखमी झाले त्यांना दौलत वाटली. पराक्रम गाजवणारा मानसन्मान दिला. जे कामी आले त्यांना नेमणुका दिल्या. खानाच्या मोहिमेत राजांना 75 हत्ती, 4,000 घोडी, 1200 उंट, त्याखेरीज शेकडो तोफा, उंची कापड, जड जवाहीर आणि अगणित संपत्ती मिळाली. खानाचे 3,000 लोक कापले गेले होते. राजांचे शेकडो कामी आले होते. खानाचे काबीज केलेला राजांचा मुलूक एका दिवसात मोकळा केला गेला. सगळीकडे नुसत्या विजयाच्या वार्ता व विजयी वीर गडावर येत होते. जिजाबाई म्हणाल्या, राजे, तुम्ही दिसावं म्हणून किती नवस बोलले होते जे मला आठवत नाही. जेवढे आठवतात तेवढे नवस फेडल्याखेरीज आता कुठं जाऊ नका. राजे हसले. ते म्हणाले, मासाहेब, तसं करता आलं असतं तर आनंदच झाला असता. पण ही सुवर्णसंधी कोण दवडील? विजापूरचा बलाढ्य सेनानी आपल्या सैन्यासह धुळीला मिळाल्याची वार्ता ऐकून विजापूर दरबारानं हाय खाल्ली असेल. त्याचा फायदा घेऊन आम्ही आज मोहिमेवर निघणार आहोत. विजापूरकरांचे उरलेले गड ताब्यात घेण्याचा हाच मौका आहे. राजे क्षणभर थांबले. एक निराळाच विचार त्यांच्या मनात प्रकटला. मासाहेब, हा काही फारसा मोठा विजय नाही. हे चढाईच्या धोरणात जिंकलेलं एक प्यादं आहे. खऱ्या लढाईला अजून अवकाश आहे. अफझल म्हणजे गोमेचे पाय आहे. हा मोडल्यानं काहीशी सुरक्षित होत नाही. आमच्या विजयाचं नातं औरंगजेबाच्या पराजयात गुंतलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी राजे आपल्या फौजेनिशी मोहिमेला बाहेर पडले. राजांना दिसत होता किल्ले पन्हाळा. जिजाबाईंचा निरोप घेऊन राजे वाईला आले. खानाच्या परिपत्यासाठी मुलखात पसरलेल्या सैन्याने वाईला जमण्याचे हुकूम आधीच सुटले होते. त्यानुसार राजांची विजयी फौज वाईला गोळा झाली होती. राजे वाईला पोहोचले तेव्हा भक्कम दळाचे त्यांना दर्शन घडले. हजारो घोडे, हजारो पायदळ राजांची वाट पाहत होते. खानाच्या तळाचे जिंकलेले सामान वाईतच होते. सर्वत्र सामानाचे ढीग लागले होते. लहान पालीपासून ते शामियाने डेऱ्यापर्यंत छावणीचे सर्व सामान हाती आले होते.
हजारो उंट, शेकडो हत्ती, सामान वाहतुकीचे बैल, गाडे, पालख्या, मेणे, अंबाऱ्या, हौदे असे नाना तऱ्हेचे सामान त्यात होते. हत्यारांची, बंदुकीची, लहान मोठ्या तोफांची मोजदाद करणेही कठीण होत होते. पुणे, सुपे भागातील जिंकलेले सामान दास्तानासाठी वाईकडे आचून येतच होते. त्या सर्व सामानाचा बंदोबस्त करण्यासाठी राजाने स्वतंत्र अधिकारी नेमले. विजयी सेनापती नेताजी पालकर मुजऱ्याला आले. राजांनी त्यांना मानवस्त्रे देऊन सन्मान केला. राजे म्हणाले, काका, तुमचा पराक्रम ऐकून आम्हाला आनंद वाटला. फाजल खान पळून गेला याबद्दल दुःख नाही, पण फितूर खंडोजी खोपड्या पळाल्याचं ऐकून वाईट वाटलं. जातो कुठं तो? एक ना एक दिवस येईल परत. महाराज, एक अर्ज आहे. काय? काय? खानाचे सरदार जाधवराव पांढरे खराटे व सिद्धी हिलालला शरण आले आहेत. आपल्या दर्शनाला येते येऊ इच्छितात. जरूर. पराजित झालेले खानाचे सरदार राजांच्या दर्शनाला आले. राजे म्हणाले, आमचं तुम्हाला अभय आहे. परकीयांच्या सत्तेचा लोभ धरून स्वकीयांवर तुम्ही चालून आलात. खानाचं वैर होतं ते मिटलं. आमचा तुमच्यावर राग नाही. तुम्ही तुमच्या मनाला येईल ते करायला मोकळे आहात. सरदारांचा खानावर विश्वास बसत नव्हता. जाधव पुढे येऊन म्हणाले, राजे, जोवर कोणी शास्ता नव्हता तोवर पातशाह्याची चाकरी केली. आता स्वराज्यासाठी पराक्रम करणी लागावा असं आमच्या सर्वांच्या मनात आहे. पायाजवळ चाकरी करण्याचं भाग्य. स्वराज्याला मिळेल तेवढी मदत हवी आहे. तुम्ही आलात तर आम्हाला आनंदच आहे. आमचं बळ आणखीन वाढेल असं समजू. जाधव पांढरे खराटे आनंदाने राजांच्या फौजेत सामील झाले. सिद्धी हिलाल मात्र कावराबावरा होऊन उभा होता. राजे हसले. सिद्धी हिलाल जवळ जाऊन ते म्हणाले, हिलाल, तुमची पोलादी झडप आम्हाला माहीत आहे. कोणत्याही धर्माशी आमचं वैर नाही. आमच्या पदरी जसे हिंदू आहेत तसेच मुसलमानही आहेत. तुम्ही आम्हाला मिळालात तर त्याकरता आनंद नाही. भारावलेल्या सिद्धी हिलालने राजनिष्ठेची तलवार राजांच्या पायी ठेवली. राजांनी ती उचलून आपल्या हाताने सिद्धीच्या दुशाल्यात खोवली. राजे सरदारांना म्हणाले, आज आम्ही कूच करणार. तुम्ही सर्व जिथं होता तिथे राहा. हा सर्व मुलूक सांभाळा. आम्ही मुलुकगिरीहून परत येईपर्यंत या मुलखाची जबाबदारी तुमची. तुम्ही आम्हास इमाने वर्ताल तर आम्ही तुम्हास अंतर देणार नाही. परत येऊ तेव्हा तुमचं काम पाहून हुद्दा मान देऊ. शरणागत आलेल्या खानाच्या सैन्याला राजांनी आपल्या सैन्यात सामील करून घेतलं. राजांनी मोरोपंतांना आज्ञा केली. पंत पुणे, इंदापूर, चाकण, सुपे, बारामती या भागातील हिंदू व मुसलमान यांना जी इनामं आहेत, अफजल खाना आधीच चालत आली आहेत, त्यांना धक्का लावू नका. ती तशीच चालवा. आम्ही मुलुकगिरीहून आलो की आम्हाला आठवण द्या. तसे हुकूम आम्ही जरूर करू. नेताजींकडे वळून राजे म्हणाले, नेताजी काका, कूच करण्याचा डंका वाजवायची आज्ञा द्या. महाराज, क्षमा असावी, पण बेत कळला नाही. तुम्ही तर सेनापती. तुमच्यापासून बेत दडवून ठेवून कसं चालेल? खानानं आमच्या मुलखाला जो उपद्रव केला त्या मुलखाची भरपाई आदिलशाही मुलखातून झाली पाहिजे. त्यासाठी विजापूर मुलखात खंडण्या वसूल करण्याचा आमचा इरादा आहे. होईल तो मुलूक ताब्यात आणण्याची आमची इच्छा आहे. पन्हाळा हा आदिलशाहीचा किल्ला, तो स्वराज्यात मिळवण्याचं आमचं स्वप्न आहे. चंदन वंदनापासून सुरुवात करून पन्हाळा पावे तो विश्रांती नाही. नेताजीने हर्षभरीत होऊन कुचाच्या नगाऱ्यांची इशारत दिली. सारी वाई नगाऱ्याच्या आणि तुताऱ्यांच्या निनादात गरजून उठली. राजांची प्रचंड फौज स्वारीला निघाली. चंदन वंदन किल्ल्यांची नाकेबंदी करून राजांच्या फौजेने वाई प्रांत व्यापला. दक्षिणेकडे खटाव, मायनी, वाळवे, कराड या भागात खंडणी वसूल केली. तेथून राजांनी सुपे गाठले. उरणकोळेपर्यंत सर्व भाग राजांनी घेतला. अफजल खानाच्या मृत्यूची व भयंकर पराजयाची वार्ता कानी पोहोचते न पोहोचते तोच मागून शिवाजी आला ही बातमी येऊन थडके. सारे बळ क्षणात सरून जाई आणि राजांच्या पुढे शरणागती पत्करण्याची चूरस लागे. राजांची फौज चारी वाटांनी विजापूरकरांच्या मुलखात खंडण्या वसूल करीत होती. राजे एकामागोमाग एक विजय संपादन करीत कोल्हापुरात घुसले. कोल्हापूरपासून पन्हाळा अवघ्या 4 कोसांवर. जे स्वप्न राजे उराशी धरून आले होते ते आता अवघ्या 4 कोसावर होते. राजांची फौज पन्हाळ्याच्या दिशेने उधळली. राजांच्या फौजेने पन्हाळ्याला वेढा घातला. पन्हाळ्याचा किल्लेदार आपल्या तुटपुंज्या शिपेंनिशी गडाचे दरवाजे बंद करून घेऊन बसला होता. धीर करून त्याने तोफांचे मोर्चे डागले. गडावरून गोळे सुटू लागले.
विजयाने धुंद झालेली राजांची फौज तटाला भिडू लागली. बाणांनी बंदुकांनी गडावरची माणसे टिपू लागली. किल्लेदाराचे अवसान जात होते. पन्हाळ्याच्या वेड्याची दुसरी रात्र आली आणि मराठी फौजेने तटाला शिड्या लावल्या. चारी बाजूने एकच किलकारी उठली. गडात उतरलेल्या फौजेने कापाकापी सुरू केली. गडाचे दरवाजे उघडले आणि हर हर महादेवच्या गर्जनेत भर रात्री मराठी फौजेने पन्हाळा काबीज केला. राजे आपल्या छावणीतल्या शामियान्यात फेऱ्या घालीत होते. बातमीची वाट पाहत होते. भर रात्रीच्या समयाला जिची राजे वाट पाहत होते ती बातमी घेऊन स्वारपथक आले. पन्हाळा काबीज झाला होता. राजांनी बातमी आणणाऱ्या सैनिकांना बक्षिसे वाटली. येसाजी आनंदाने म्हणाले, राजे, आपण विश्रांती घ्यावी. आम्ही गडावर पुढे होतो. येसाजी, गड पाहायला तुमच्या इतके आम्ही उत्सुक आहोत. आम्ही पण गड पाहायला येऊ. पण महाराज, रात्र आहे, आपल्याला विश्रांती. येसाजी, या बातमीसारखी दुसरी विश्रांती कोणती? आमचा सारा थकवा गेला आहे. जी उतावीळ आहे तो गड पाहायला. राजे घोड्यावर स्वार झाले. थंडीचे गार वारे अंगाला झोंबत होते. पहाटेचे धुके अंग ओले करीत होते. मशाली फरफरत होत्या. राजे अश्वपथकासह गड चढत होते. येसाजी, तानाजी पाठोपाठ होते. गडाच्या 4 दरवाजाशी राजे आले. एवढ्या रात्री राजे गडावर येतील असे कोणाला वाटले नव्हते. राजांना पाहून हर्षभरीत झालेल्या गडाचे दरवाजे उघडले गेले. साऱ्या गडावर चौकी पहारे जारी केले होते. राजांना बिलकुल थकवा वाटत नव्हता. राजे सारा गड पाहत होते. प्रत्येक चौकीवर जाऊन सर्वांचे कौतुक करीत होते. गड फिरून येईपर्यंत पहाट झाली. राजे पूर्वेच्या बुरुजावर उभे होते. पर्णाला पर्वताच्या माथ्यावर उभे राहून माळवत पाहण्याचे स्वप्न साकार होत होते. सज्जा कोटीवर 4 दरवाजांवर भगवे ध्वज फडकत होते. उगवत्या सूर्यकिरणांनी धुक्यात पडदा सरकविला. सारा मुलूक राजांच्या समोर मोकळा झाला. राजांनी उगवत्या सूर्याला हात जोडले आणि त्यांची दृष्टी गडावरून फिरू लागली. गड विस्तृत होता. 4 दरवाजा, 3 दरवाजा, वाघ दरवाजा आणि राजदिंडी अशा दरवाजांनी गडाची प्रवेशद्वार रोखली होती. 25,000 खंडी धान्य मावेल असा गंगा, यमुना व सिंधू कोट्यांनी सजविलेला भव्य अंबारखाना होता. सज्जा कोटी, कलावंतिनीचा सजय यासारख्या गडाच्या वैभवात भर घालणाऱ्या सुबक इमारती होत्या. अनेक मंदिरे गडावर होती. मुबलक निर्मळ पाणी पुरविणारा नागझरी अंधारबाब होती. मजबूत तटबंदीने वेढलेल्या देखण्या बुरुजांनी डौल बाळगणारा बुलंद किल्ला स्वराज्यात आला होता. विजापूरकरांचा कौस्तुभ राजांनी जिंकला होता. अफझल खानाच्या मृत्यूची आणि आदिलशाही फौजेच्या भयंकर पराभवाची वार्ता विजापूरला आली. तेव्हा चढे घोडी आणि राजांना पकडून दरबारी हजर केल्याचं स्वप्न पाहण्यात विजापूर दरबार दंग झाला होता. अफझल वधाची बातमी आली आणि दरबार स्वप्नातून जागा झाला. वीज कोसळावी तशी ती बातमी आली. बादशाह हतबल होऊन तख्तावर उठून गेला. बड्या बेगमच्या अश्रूंना खळ राहिला नाही. या बातमीच्या पाठोपाठच शिवाजीच्या फौजा आदिलशाहीत घुसल्याच्या बातम्या येऊ लागल्या. आदिलशाही त्या वार्तेने कासावीस झाली. विचार सुरू झाला तोच आदिलशाहीचा एक प्रमुख किल्ला पन्हाळा शिवाजीने काबीज केल्याची वार्ता येऊन धडकली. बातम्या यायला देखील उसंत लागत होती, पण शिवाजीला उसंत नव्हती. अफझल वधानंतर अवघ्या 18 दिवसात आदिलशाही मुलूक काबीज करीत शिवाजी पन्हाळगडावर पोहोचला होता. आजवर शिवाजीचा बंदोबस्त करणारी आदिलशाही शिवाजीच्या आक्रमणापासून आपला कसा बचाव करावा याचा विचार करू लागली. औरंगजेबाने राज्यारोहणाप्रसंगी शिवाजीराजांना खास पोशाख पाठवल्याचे आधीच जाहीर झाले होते. या साऱ्या बातम्यांनी भयभीत झालेल्या आदिलशाहीने मोगलाईकडे धाव घेतली आणि मदतीची याचना करणारे शाही पत्र घेऊन विजापूरचे स्वार दिल्लीकडे रवाना झाले. देश, कोकण आणि खुद्द विजापूर या मुलखात शिवाजीने उठवलेल्या या धुमाळीने आदिलशाही हादरून गेली. आदिलशाहीने गडबडीने शिवाजींवर दुसरी मोहीम पाठवली. वाईवरून पळून गेलेला अफझल खानचा मुलगा फाझल खान सूड घेण्याच्या संधीची वाट पाहत होता. फाझल खान आणि रुस्तम जमा यांच्या आधिपत्याखाली दुसरी मोहीम रचली गेली. आदिलशाहीचे सरदार सादत खान, फतेह खान, संताजी घोरपडे, सर्जेराव घाटगे हेही त्या मोहिमेत सामील झाले होते. राजांना या नव्या संकटाची चाहूल लागताच त्यांनी आपले पुणे भागातले नवे सरदारही तातडीने बोलावून घेतले. राजांनी पन्हाळ्याचा बंदोबस्त पक्का केला. नेताजी पालकरांना आपल्यावर चालून येणाऱ्या सैन्याला त्रस्त करून सोडण्याचे हुकूम सोडले. राजांच्या जवळ त्यावेळी हिरोजी इंगले,
भीमाजी वाघ, सिदोजी पवार, गोदाजी जगताप व महाडिक हे सरदार होते. त्यांच्या मदतीला नुकतेच स्वराज्यात सामील झालेले जाधव, पांढरे, खराटे, पितापुत्र व सिद्दी हिलाल हे होते. येणाऱ्या शत्रूचा मागोवा घेत नेताजीही त्या राजांना सामील झाला. आदिलशाही फौजेशी उघड्या मैदानावर टक्कर देण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. राजे सर्व तयारी करून आदिलशाही फौजेची कोल्हापूर नजीक वाट पाहत होते. राजांनी सैन्याचे 2 भाग केले, एक रुस्तम जमासाठी, दुसरा फाजल खानासाठी. फाजल खानावर नेताजीची निवड केली. राजे नेताजींना म्हणाले, काका, तुम्ही फाजलवर चालून जा. फाजलने आमचा पराक्रम पाहिला आहे. तो धास्तावलेला शत्रू आहे. पहिली धडक जोरानं तडफे न द्या. त्याचं उरलं धैर्य नाहीसं होईल, तो पळून जाईल. आणि राजे, आम्ही रुस्तम जमावर चालून जाऊ. रुस्तम जमाचा आणि आमचा स्नेह आहे. आम्ही चालून येतो हे समजताच तो धरसोडीचं धोरण ठेवी. फाजलचा पराभव झाला की तो त्याच्या पाठोपाठ जाईल असा आमचा अंदाज आहे. एवढा शत्रूचा पराभव केला की विजापूरची ताकद पुरी नामोहरम होईल. या मोहिमेत विजय मिळवायलाच हवा. शत्रू आपणास गाठीपर्यंत आपण थांबायचं नाही. टप्प्यात शत्रू आला की आपण चालून जायचं. राजे वाट पाहत होते. फाजल व रुस्तम जमा आपल्या फौजा घेऊन मार्ग आक्रमित होते. कोल्हापूर नजीक फौजा येताच राजांनी आघाडी उघडली. राजांच्या आणि नेताजींच्या फौजा त्वेषाने आदिलशाही फौजेवर तुटून पडल्या. मराठ्यांचे सैन्य आपणहून चालून येईल असे आदिलशाहीला वाटले नव्हते. राजे कुठल्या तरी किल्ल्याचा आश्रय घेतील, आपण वेढा घालू, मदत मागू असा फाजलचा अंदाज होता. पण समोरून धुळीचा पर्वत उभा करीत येणारी मराठी फौज पाहताच फाजल गांगारून गेला. काय होतं हे कळायच्या टापांचा आवाज घुमवीत एखादा वळीव गर्जना करीत कोसळावा तसा मराठी फौजांचा तडाखा फाजलवर कोसळला. एकच रणकंदन सुरू झाले. हर हर महादेवच्या गर्जनेत दीनचे आवाज लुप्त झाले आणि फाजलची आदिलशाही फौज वाट दिसेल तिकडे धावत सुटली. थोडा पाठलाग करून राजांची फौज मागे कोल्हापूरला आली. या लढाईत राजांनी 12 हत्ती व 2000 घोडी यांचा पाडाव केला. पन्हाळा घेतल्यापासून 1 महिन्याच्या अवधीत ही लढाई झाली. 1 महिन्याच्या अवधीत आदिलशाहीचा दुसरा पराभव झाला. राजांनी पन्हाळगडाची मजबूती वाढवली आणि आपले लक्ष मुलुखगिरीवर केंद्रित केले. आपल्या फौजेचे 3 भाग करून 3 स्वाऱ्यांचा बेत राजांनी रचला. आदिलशाहीची कचदिली मनस्थिती, अंतस्थ दुबळेपणा आणि नव्या पराक्रमाने आदिलशाहीला पडलेली दहशत राजांनी पुरी ओळखली. राजांनी नेताजींच्या अधिपत्याखाली आदिलशाहीचा गाभा दिला. खुद्द स्वतःकडे देश घेतला आणि तिसरी मोहीम कोकणातील आखली. नेताजी पालकरने आपल्या 3000 घोडदळासह विजापूरलगतचे तिकोटे, दक्षिणेकडील हुक्केरी, गोकाक येथपासून गदग, लक्ष्मीश्वरापर्यंत जाऊन खंडण्या वसूल केल्या. राजांची कोकणातील मोहीम दारोजीच्या अधिपत्याने राजापूर बंदराकडे वळली. राजापूर रुस्तुम जमाच्या ताब्यात होते. राजाचा आणि रुस्तुम जमाचा अंतस्थ स्नेह होता. तेव्हा बंदराला त्रास न देता बंदरात उभी असलेली अफजलची 3 जहाजे तेवढी ताब्यात घेण्याचा राजांच्या सेनापतीचा इरादा होता. पण राजापूरचे इंग्रज वाखारवाले संधीचा फायदा घ्यायला उठले. देण्या-घेण्याच्या मोबदल्यात त्यांनी त्यातले एक गलबत लाटण्याचा डाव मांडला. मराठ्यांचा अधिकारी दारोजी याला त्याचा सुगावा लागताच राग येऊन त्याने गिफर्ड व एक इंग्रज दलाल यांना गिरफ्तार केले. राजे जेव्हा आपल्या फौजेनिशी आजूबाजूचे किल्ले घेत होते, रायबागसारख्या व्यापारी पेठा लोकांशी अनुसंधान लावून राजांनी काबीज केल्या होत्या. राजे मिरजेजवळ असता राजापूरला पकडलेले गिफर्ड, एक दलाल आणि जप्त केलेले गलबत यांबद्दल तक्रार घेऊन टोपीवाल्यांचा प्रतिनिधी दुभाषा शेनवीसह मिरजेला येऊन थडकला. गंगाधर पंतांनी टोपीकराला राजांच्या पुढे हजर केले. राजांनी सर्व तक्रार ऐकली. इंग्रज धूर्त आहेत हे राजांनी ओळखले होते. पण इंग्रजांचा आणि रुस्तम जमाचा स्नेह राजांना माहीत होता. रुस्तम जमा फोंडा काबीज करून राजांच्या विरुद्ध उभ्या टाकलेला कुडाळ सावंतांच्या आदिलशाहीच्या वतीने समाचार घेत आहे हे राजांना माहीत होते. राजांनी उदारपणे गिफर्डला व दलालाला सोडून दिले. पण हे करीत असता त्यांनी इंग्रजांकडून लेखी करार करून घेतला. इंग्रजांनी जंजिरा सिद्दीला मदत करू नये व केव्हाही राजांच्या विरुद्ध उभा टाकणाऱ्या शत्रूला मदत करू नये अशी महत्त्वाची 2 कलमे त्यात होती.
हा करार लिहून घेऊन कैद केलेले दोन्ही इंग्रज व त्यांचा जप्त केलेला माल राजांनी परत केला. सर्व मुलूकभर चाललेली लुटालूट, गमावलेले किल्ले, फाजलचा झालेला पराजय यांनी आदिलशाही अक्षरशः गरबगडीत झाली. या घालमेलीत शिवाजीराजे आता विजापूरवर स्वारी करून आदिलशाहीला विजापूरच्या गादीवरून काढून त्या जागी दुसरा सुलतान नेमणार अशी बातमी विजापूरला येऊन धडकली. विजापूर दरबारचे खलबत्त बसले. आली आदिलशहाने कुर्नूलचा पराक्रमी सरदार सिद्दी जोहर याच्याकडे धाव घेतली. सिद्दी जोहर हा युद्धनिशांत, राजकारण जाणणारा व तडफेने मोहीम चालवणारा सरदार होता. आदिलशहाने त्याचा मोठा सन्मान केला. सलाबत खान हा उच्च किताब दिला आणि 20,000 घोडदळ, 40,000 फौज देऊन सिद्दी जोहरला शिवाजीराजांवर पाठवले. सिद्दी जोहरला मदत करण्यासाठी आधीच्या लढाईत पराजित झालेले फाजल खान व रुस्तुम जमा हेही होते. विजापूरहून सिद्दी जोहर जेव्हा निघाला तेव्हा राजे मिरजेच्या वेढ्यात होते. नेताजी विजापूरला भागात होता. दारोजी राजापूर आटोपून रुस्तुम जमाचा मुलूक सोडून आचरे, वेंगुर्ले, कुडाळ या प्रदेशाकडे वळले होते. राजांच्या फौजेचे 2 हिस्से मुलुकगिरीवर आता सिद्दी जोहर विजापूरहून निघाल्याची बातमी राजांना मिळाली. आदिलशाहीचा हा डाव अनोखा होता. राजे त्या बातमीने बैचेन होते. राजांनी गडबडीने मिरजेचा वेढा उठवला. नेताजी दारोजींना सत्वर येण्याचे हुकूम पाठवले व कोल्हापूरला महालक्ष्मीचे दर्शन घेऊन गुढीपाडव्याच्या दिवशी राजे पन्हाळगडावर गेले. गडावर गुढ्या उभारल्या होत्या. जिकडे तिकडे तोरणे, झेंडे उभारले होते. स्वराज्याची गुढी नुकतीच कुठे उंचावत होती, तोच त्या उंचावणाऱ्या गुढीचा नाश करण्यासाठी आदिलशाहीचा जोहर येत होता. याच वेळी शास्ता खान 75,000ची फौज घेऊन राजांवर चालून येत असल्याची बातमी आली. आदिलशाहीने व मोगलांनी एकाच वेळी राजांचा पुरा बिमोड करण्याचा चंग उचलला. राजांनी किल्ल्याचा कडक बंदोबस्त करून घेतला. गंजीखाण्यापासून ते अंबारखाण्यापर्यंत शास्ता खान अहमदनगरास व सिद्धी नजीक आल्याचे वर्तमान राजांना गडावर कळले. नेताजींचा, दारोजीचा उद्यापत्ता नव्हता. पन्हाळ्यास इशारतीच्या आरोळ्या सुरू झाल्या होत्या. मेटकऱ्यांचे खुणेचे करणे वाजत होते. गडाच्या तुपाच्या विहिरी भरून तूप जमा झाले होते. सगळीकडे जय्यत तयारी झाली होती. तोफांचे धमधमे उभारले होते. एके दिवशी त्र्यंबकराव भास्कर यांच्या सबनीस धावत महाराजांकडे आला. राजे, गनिमाची फौज आल्याची वर्दी आली. ठीक आहे सबनीस, त्यात घाबरण्याचं काय कारण आहे? लक्ष्मी पाठीशी आणि संकट सदैव समोर ठेवावीत असं आम्हाला शिकवलं गेलं आहे. चला. राजे घोड्यावर स्वार झाले. पुन्हा एकदा त्यांनी गडाची पाहणी केली. जरूर त्या सूचना केल्या आणि राजे दक्षिण बुरुजावर आले. कोल्हापूरच्या दिशेने धुळीचे लोट दिसू लागले. बुरुजावरचा तोफा ठासून सज्ज ठेवण्याची आज्ञा देण्यात आली. सिद्धीची 40,000ची फौज पन्हाळ्याजवळ आली. गड गाठताच सिद्धीने ते वेढ्याचे काम सुरू केले. गडाच्या पूर्वेस सिद्दी जोहर, फाजल बडेखान व रुस्तुम जमा हे होते. पश्चिमेला सादत खान, मसूद, बाजी घोरपडे, भाई खान हे होते. दक्षिण उत्तर जागा पाहून नाकेबंदी करण्यात आली होती. जास्त भर पूर्व पश्चिमेकडे होता, कारण गडाच्या प्रमुख वाटा त्याच बाजूला होत्या. सिद्दी जोहरने वेढ्याचे काम पूर्ण केले. गडावरून जिकडे पाहावे तिकडे सैन्याच्या छावण्या दिसत होत्या. वेढ्याची मांडणी पुरी होताच फौज पुढे सरकू लागली. गडानजीक येणाऱ्या तोफांचे गाडे गडावरून दिसत होते. राजे पूर्वेच्या बाजूवरून शत्रूच्या हालचाली निरखित होते. बुरुजावरची तोफ इशारतीसाठी वाट पाहत होती. शत्रू टप्प्यात येताच राजे बुरुजावरून उतरले. दृष्टीच्या टप्प्यात येणाऱ्या तोफांच्या मोर्चावर त्यांनी नजर टाकली. राजांनी हात वर केला तोच जय भवानी या आरोळ्यात तोफा धडाडू लागल्या. जोहर 3 दिवसात जेवढा पुढे आला होता तेवढाच मागे रेटला गेला. शत्रूचा एकच गोंधळ माजला. तोफांच्या टप्प्याबाहेर जाऊन शत्रूने दम घेतला. राजांच्या तोफांचा पल्ला ही लक्ष्मण रेषा ठरली. चिडलेल्या सिद्धीने वेढा अधिक बळकट करण्याकडे लक्ष दिले. त्याने वेढा अधिक जोरदार राळून टाकला. सह्याद्रीचा सिंह पुरा कोंडला गेला. रायगड राजमाता चिंतेत होत्या. शास्तखानाच्या प्रचंड दलाची बातमी त्यांना आधीच समजली होती. फिरंगोजी नरसाळा तातडीने चाकणला रवाना झाले होते. येणाऱ्या शास्तखानाच्या आक्रमणाला कसे तोंड द्यावे याचा विचारविनिमय करीत असतानाच राजे पन्हाळगडावर सिद्दी जोहरच्या वेढ्यात सापडल्याची बातमी रायगडावर आली.
संकट सर्व बाजूनी कोसळू पाहत होते. जिजाबाईंनी प्रथम सर्व गडांना मजबूत राहण्याचे व कोणत्याही परिस्थितीत गड लढविण्याचे हुकूम सोडले. नेताजी पालकर विजापूर भागात धुमाकूळ घालीत होते. सिद्दी जोहरचा वेढा पन्हाळ्यास पडल्याचे ऐकताच नेताजी एक धाडसी बेत आखला. विजापूर जवळील शहापुरावर त्याने अचानक धाड घातली आणि ते सुंदर शहर मनसोक्त लुटले. आपल्या राजधानीलगतच्या शहरावर झालेला हल्ला पाहून अली आदिलशाह राजधानीच्या रक्षणार्थ सिद्धीस परत बोलवीत असा नेताजीचा अंदाज होता. अली आदिलशहाने घाबरून तो निर्णय घेतला होता. तोच हेरांनी बातमी आणली की नेताजीजवळ फार अपुरे सैन्य आहे. त्या बातमीने अली आदिलशाह सावध झाला. त्याने नेताजीचा कावा ओळखला. त्याने खवास खानचा 5,000 सैन्यानिशी नेताजीवर पाठविला. खवास खानच्या मदतीला गोवळकोंड्याची फौज येऊन मिळाली. एवढ्या मोठ्या फौजेसमोर तुटपंच्या फौजेचा पाडाव लागला नाही. नेताजीचा बेत हुकला आणि लढाईत पराजय पत्करून त्याला माघार घ्यावी लागली. राजे गडावर अडकले असता सेनापतीचा पराभव ही धक्का देणारी घटना होती. जिजाबाईंनी सगळ्या बाजूंनी निराशा करणाऱ्या बातम्या येत होत्या. शास्ता खान आपल्या अवाढव्य फौजेनिशी शिरवळला खुद्द राजांच्या राज्यात येऊन पोहोचला होता. शास्ता खानाबरोबर मराठी सरदार सुरजी गायकवाड, दिनकरराव काकडे, खंडागळे बंधू, रंभाजी पवार, सर्जेराव घाटगे, कमळाजी गाडे, जसवंतराव कोकाटे हे होते. त्यातच माहूरच्या उदाराम देशमुखांची विधवा पत्नी जी शूर आणि पराक्रमी होती, जिला औरंगजेबाने रायबागन म्हणजे राजव्याघ्री हा किताब दिला होता, ती सुद्धा शास्ताखानाला सामील झाली होती. आणि सर्वांवर कळस म्हणून की काय त्र्यंबकराव भोसले, बाबाजी भोसले, दत्ताजीराव जाधव, शिवाजीराजांचे मामा रुस्तुमराव जाधव हेही आपल्या भाच्याच्या विरुद्ध खानाला जाऊन मिळाले. स्वकीय परकीय बनले. खानाच्या सैन्याला सागराचे रूप आले. हे सारे ऐकून जिजाबाईंच्या जीवाची तगमग झाली. दिवस उलटत होते. जिजाबाईंनी अनेक हेर राजांच्या खबरीसाठी पाठवले, पण एकही वेढा पार करून राजांपर्यंत पोहोचू शकला नाही. जिजाबाई धैर्याने उभ्या राहिल्या. त्यांनी आपल्या होत्या त्या फौजांना गनिमी काव्याने खानाला बेजार करण्याचे हुकूम सोडले. मावळ्यांच्या देशमुख देशपांड्यानं तशी आज्ञापत्रे पाठवली. मराठी सेना उभी राहिली. खानाशी ठिकठिकाणी चकमकी झडू लागल्या. खान शिवापूर सोडून सासवड गेला. तेथून तो पुण्याला आला आणि खुद्द शिवाजीराजांच्या लाल महालात मुक्काम ठोकून राहिला. मुळामुठेच्या काठी औरस चौरस 1.5 कोस खानाची छावणी पसरली. सिद्दी जोहरच्या वेढ्यात राजे सापडून महिने लोटले तरी राजांची काही बातमी नव्हती. हेरांनी आणलेल्या बातम्या जिजाबाईंना बेचैन करीत होत्या. उलटणारा दिवस अधिक संकटात घालणारा उगत होता. जिजाबाईंनी निश्चय केला. त्यांनी हाताशी जेवढी फौज होती तेवढी गोळा करायला सुरुवात केली. शिलेखाण्यातून शस्त्रे काढण्याचा हुकूम दिला. शिवाजी राजांची सुटका करण्यासाठी जिजाबाई जातीनिशी जायला निघाल्या. मंत्रिमंडळ पेचात पडले. मोरोपंतांनी जिजाबाईंना शब्द टाकला. जिजाबाई म्हणाल्या, पंत, आम्हाला का हौस आहे. राजे अपुऱ्या फौजेनिशी पन्हाळ्यात वेढले गेलेले. खान इकडे बळावतो आहे. जर उद्या खान पन्हाळाकडे निघाला तर राजांना कोण सोडविल. मासाहेब क्षमा असावी, पण एवढ्या अपुऱ्या फौजेनिशी वेढा फोडू धजणं अविचाराचं ठरेल. वाईट काय होईल. जमलं राजे सुखरूप येतील, नाही तर आम्ही खर्ची पडू. हेच ना. आज स्वराज्याला राजाची गरज आहे, मासाहेबांची नाही. मोरोपंत डोळ्यात पाणी आणून म्हणाले, मासाहेब राजांना विचारलं असतं तर त्यांनी उत्तर दिलं असतं, आम्ही देणं अमर्यादाचं होईल. नेताजी पालकर गडावर येत आहेत ही बातमी आली आणि जिजाबाईंना धीर आला. राजांचे सेनापती नेताजी पालकर आणि सरदार सिद्दी हिलाल जिजाबाईंकडे मुजऱ्याला आले. जिजाबाईंनी विचारले, सेनापती, कुठं मुलुकगिरी करून आलात. आदिलशाहीत. खंडणी वसूल केलीत. जारीनं खंडणी आणि लूट गडावर येत आहे. चांगलं केलेत. आणि राजांची वार्ता. नेताजींची मान खाली गेली. तो नजर टाळीत म्हणाला, सिद्दी जोहरनं पक्का वेढा घातल्याची बातमी आहे. काय करावं समजत नाही. ते सोपं आहे मासाहेब. समजत नाही. ते सोपं आहे. मासाहेब खिन्नपणे हसून म्हणाला, जसे सुर्वे सावंत शत्रूला मिळाले तसे तुम्हीही मिळू शकता. आम्हाला हे माहीत होतं म्हणून आम्ही जातीनिशी जोहरवर चालून जायचं ठरवलं. मासाहेब, नेताजी तुम्ही नात्याची माणसं. राजांचा भरवसा म्हणून सेनापती झालात आणि मराठी राजाचे सेनापती जोहरच्या वेढ्याचं कौतुक करतात.
जिजाबाई एवढ्या संतापलेला केव्हाच कुणी पाहिल्या नव्हत्या. नेताजी स्वराज्य टिकलं तर सारं टिकेल, पण ते उभं करणं फक्त राजांनाच माहीत आहे. बलवत्तर शत्रूला निधड्या छातीने धडक देण्याचं सामर्थ्य फक्त त्यांच्याच मनगटात दिसावं हे आमचं दुर्दैव. त्याच राजांचे सेनापती नेताजी पालकर आणि विश्वासाचे सरदार सिद्दी हिलाल आमच्यापुढे नुसते मनगट चोळीत उभे राहतात. नेताजी कमरेच्या तलवारीची आणि पालकरांच्या कोळीची तरी आठवण ठेवा. जिजाबाईंचा प्रत्येक शब्द नेताजींच्या सिद्दी हिलालच्या वर्मावर बसत होता. नेताजीने आपली तलवार उपसली. तो म्हणाला, माँसाहेब, या तलवारीची शपथ घेऊन सांगतो, राजांना सोडवून घेऊन परत येऊ तेव्हाच तोंड दाखवू. त्यासाठी माँसाहेबांनी जायची गरज नाही. 2 दिवस गडावर राहून फौजेला विश्रांती देऊन नेताजी पालकर आणि सिद्दी हिलाल आपल्या फौजेनिशी पन्हाळ्याच्या वाटेला लागले. पन्हाळगडावर सूर्य आला तेव्हा राजे सोमेश्वराचे दर्शन घेऊन बाहेर पडले. बरोबर बाजीप्रभू, गंगाधरपंत, त्र्यंबक भास्कर ही मंडळी होती. राजे अश्वपथकासह सज्जाकोटीकडे जात होते. सारे चुपचाप होते. कोणी काही बोलत नव्हते. राजे सज्जाकोटीजवळ पायउतार झाले. सर्वांसह ते तटावर आले. समोर नेहमीचेच दृश्य होते. पूर्वेचा मंद वारा वाहत होता. तुटलेल्या कड्याखाली गर्द रान पसरले होते. सिद्धीच्या छावण्या मोकळ्या जागेत दिसत होत्या. राजे निश्वास सोडून म्हणाले, त्र्यंबकराव, सिद्दी जोहर चिकाटीचा दिसतो नाही? जी इतके दिवस झाले पण वेडा कुठं सेल होत नाही. उलट दिवसेंदिवस अधिकच आवडला जात आहे. गडावर आज 1000 माणसं आहेत. अंबारकोटीची काय हालत आहे? त्याची काळजी नाही. भरपूर वरी, नागली, भात आहे. म्हणून तिकडे दिवस गड लढवता येईल. तितके दिवस गड लढवता येईल. पण राजे नेताजींनी अजून कशी खबर नाही? बाजीप्रभूंनी चिंता व्यक्त केली. बाजी, नेताजी आपले सेनापती आहेत. आम्ही वेढलो गेलो आहोत हे त्यांना माहीत आहे, पण तिकडे शास्ताखान उतरल्याची बातमी होती. नेताजी कोणत्या संकटात आहेत काही समजत नाही. आता फक्त 2च मदतीची आशा आहे. कोणत्या? एक नेताजी आणि दुसरा आपला सदैव पाठीराखा सह्याद्री. सह्याद्री? गंगाधरपंत उद्गारले. हो, त्याच्यावर आमचा सर्व भरीमार आहे. पावसाला आता सुरुवात होईल. अखंड धारा वर्षतील. सिद्दी जोहरच्या फौजेला ते तेवढं मानवायचं नाही. त्र्यंबकराव, दारुगोळा भरपूर आहे ना? राजांनी एकदम विचारले. जी, त्याची उणीव पडायची नाही. मग आम्हालाही वेड्याची चिंता नाही. आपल्या तोफा गडावर सज्ज आहे, तोवर सिद्दी जोहरला अंतर ठेवूनच बसावं लागेल. त्याच विचारात राजे सज्जाकोटीत विश्रांतीसाठी गेले. पण राजांचा तर्क साफ चुकला. सिद्दी जोहरने गडाला वेढा घालताच आपले 400 पायदळ व एक लहानशी घोडदळाची तुकडी राजापूरच्या इंग्रजांकडे रवाना केली होती. सिद्दी जोहरने तोफा डागणाऱ्या कसबी माणसांची व लांब पल्ल्याच्या तोफांची मागणी केली होती. सिद्धीचा दूत राजपूरला जाताच इंग्रजांनी त्याचे स्वागत केले. त्यांना जोहरच्या वेड्याचे वृत्त समजले होते. तसेच शास्तखानाची प्रचंड फौज शिवाजीच्या बिमोडासाठी उतरली त्यांना ठाऊक होती. आता शिवाजी संपल्यासारखाच होता. उलट व्यापाराची नवीन संधी प्राप्त होत होती. इंग्रजांच्या तोंडाला पाणी सुटले. त्यांनी सिद्दी जोहरची मागणी मान्य केली. मिरजेचा तह इंग्रज विसरले आणि ज्या गिफर्डला राजांनी सोडले तोच गिफर्ड वेलची, मिगहेम यांच्यासारखे तोफखान्याचे दर्दी बरोबर घेऊन 2 तोफांसह पन्हाळ्याकडे निघाला. खुद्द रेव्हिंगंट एक नामी तोफ घेऊन आपल्या साथीदारांसह अनुजकुमारामागे पन्हाळ्यात आला. राजांना याचाही पत्ता नव्हता. एके दिवशी सकाळी राजे सदर महालात असता बाहेर टापांचा आवाज झाला. राजांच्या जवळ असलेल्या शिव्या नाव्याने वर्दी दिली. किल्लेदार आलेत. किल्लेदार तर मगाच आमचा निरोप घेऊन पराटकोटाकडे गेले होते. तोच त्र्यंबकराव आत आले. राजांनी विचारले, काय झालं? राजे, टोपीकरांनी घात केला. तो सिद्धीला येऊन मिळाले. अशक्य म्हणत राजे उभे राहिले. नाही महाराज, ते सत्य आहे. टोपीकर आपलं निशाण चढवून तोफा डागीत आहेत. चला त्र्यंबकराव, काय प्रकार आहे तो पाहू. राजे पराकोटावर गेले. त्र्यंबकरावाने बोट दाखवले. गंगाधरपंत म्हणाले, टोपीवाले राजापूरकर दिसतात. त्यात संशय नव्हता. आपले निशाण फडकवीत सिद्धीच्या मदतीने टोपीकर तोफा पुढे आणीत होते. राजांचा सारा संताप उफाळून उठला. द्वेषाने मुठी वळल्या. क्षणात नेत्र आरक्त बनले. ते म्हणाले, काय पाजी जात आहे?
ज्या टोपीवाल्यांना दया दाखवून अवघे 3 मास लोटले नाहीत, त्यांचा आम्ही जप्त केलेला माल आणि पकडलेला साहेब सोडून दिला, तेच हे वखारवाले आमच्याशी केलेला करार मोडून आज आमच्यावर चालून येतात. राजे भानावर आले. त्यांनी संताप आवरला. क्षणात ते इतके शांत झाले की तो बदल पाहून जवळची माणसे देखील थक्क झाली. राजे हसू म्हणाले, बाजी, बोलून चालून व्यापारी ते. सौद्याची चांगली वेळ गाठली. नशिबात असलं तर आपल्याला हा सौदा फार महागात पडला हे त्यांच्या ध्यानी येईल. त्र्यंबकराव, तोफा सज्ज ठेवा. गडावरील प्रत्येक हत्यारी तटाला भिडवा. स्त्रींची इच्छा असेल तर यातूनही आपण सहज पार पडू. त्याचवेळी टोपीकरांच्या तोफेने धूर रोखला. गोळा तटाजवळ येऊन पडला. परकोटावर फिरंगी बनावटीची काली तोफ सज्ज होती. राजे त्वेषाने म्हणाले, त्र्यंबकराव, कालीच कौशल्य बघूयात या. तिला बत्ती द्या. काली गर्जत उसळली. टोपीवाल्यांच्या तोफेला गडावरून प्रत्युत्तर गेले. गडावरच्या तोफा आग फेकू लागल्या. गड उंच असल्यामुळे गडाखाली गोळे तटापर्यंत येत नव्हते. त्यासाठी ती जागा हवी होती. ती जागा गडावरच्या तोफांच्या माऱ्यात होती. टोपीवाले युद्धात उतरल्याने राजे काळजीत पडले. वेड्यातून चोफेर फिरत टोपीवाले दुर्बिणीतून गडाची पाहणी करीत होते. गडावरून राजांना राजांची हालचाल दिसली होती. निरनिराळ्या जागावरून तोफा डागल्या जात होत्या. राजे आता नुसते पावसाची वाट पाहत होते. पावसाचे वारे वाहू लागले. हवेत गारवा येऊ लागला. आकाशातून पूर्वेकडे ढग सरकू लागले. राजे आनंदले. सिद्दी जोहर हाही तसाच मुरबी होता. त्याने पावसाळी छापऱ्या बांधायला सुरुवात केली आणि एके दिवशी आपल्या सैन्यासह नेताजी येत असल्याची बातमी जोहरच्या हेरांनी आणली. शिवाजीचा सेनापती नेताजी चालून येत होता. सिद्दी जोहरने नेताजीचा डाव पुरा ओळखला. नेताजी वेड्याला कुठेतरी खिंडार पाडील व शिवाजीला त्यातून पळून जायला फावे. ती संधी लाभू नये म्हणून नेताजी वेड्याला विडण्याच्या आतच सिद्धीने आपली एक फौज तुकडी नेताजीवर पाठवली आणि वेड्याला डोळ्यात तेल घालून राहण्याची आज्ञा दिली. राजे गडावरून पाहत होते. नेताजी आला. बरोबर सिद्दी हिलाल व त्याचा मुलगा वाह हाही होता. नेताजीची व सिद्धीची जोहरच्या सैन्याची गाठ पडली. नेताजीने शोध केली पण त्याचे काही चालेना. त्या दंगलीत वाह जखमी होऊन पडला. मुलाला सोडवायला गेलेला सिद्दी हिलाल शत्रूला ती सापडला. नेताजीचा पराभूत होऊन पळावे लागले. नेताजीच्या रूपाने राजांची उरली सुरली आशा दूर पळाली होती. सूर्य अस्ताला जात होता. खिन्न मनाने राजे उभे होते. एकटक नजरेत अस्ताला जाणारा सूर्य बघत होते. बघता बघता सूर्य क्षितिजावर टेकला. राजांनी अस्ताला जाणाऱ्या सूर्याला हात जोडले. सूर्य झरझर क्षितिजा आड झाला. पश्चिमेकडील रंगाची उधळण हळूहळू वितुरत होती. क्षितिजाला एका छोटासा तांबडा ढग दिसत होता. स्थिर नजरेने त्या ढगाकडे राजे पाहत होते. तो नजरेत येणारा ढगही आता अंधारात मिसळून जाईल आणि काही क्षणातच पश्चिमेची धुसर कडही वाढत्या अंधारात लुप्त होईल. एक दीर्घ निश्वास सोडून राजे वळले. राजे उदास झाले. पावसाने आपली झोड उठवली पण सिद्धीचा वेडा रेसभरही हलला नाही. पावसात शत्रूची छावणी भिजत होती. तंबू उडत होते. वादळी वारे वाहत होते. पण सिद्धी कशाला जुमानीत नव्हता. राजांना सुटकेची आशा दिसत नव्हती. निसर्गाने राजांना कुमुक केली पण सिद्धी निसर्गावर मात करून उभा टाकला होता. राजांना मनातून सिद्धीच्या चिकाटीचे कौतुक आणि आपल्या देवाची कीव वाटत होती. राजांनी निर्णय केला. सिद्दी जोहरशी त्यांनी तहाच्या वाटाघाटी सुरू केल्या. वेड्याकडे थोडेही दुर्लक्ष न करता सिद्दी जोहर राजांनी पुढे केलेल्या तहाला टोकरीत होता. सिद्दी जोहर एकाच तहाला मान्यता देणे शक्य होते. राजांनी सिद्दी जोहरच्या स्वाधीन होणे